नमस्कार मित्रांनो, तर मी कावेरी. तर आता आपण आलोय सोयाबीनच्या प्लॉट मध्ये. तर सोयाबीनच्या प्लॉटवर आता आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे. तर आपल्याला याच्यावर फवारणी करायची, तर आपण कोणती फवारणी करणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती. याच्यावर आता फुल पण लागलेलं आहे, तर मग फुल गळ पण नाही व्हावी यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला जेव्हा सोयाबीनवर ग्रीन सेमिलूपर, आर्मीवर्म, अमेरिकन बॉलवर्म, स्टेम फ्लाय आणि पॉडबोरा अशा आळींचा जेव्हा प्रादुर्भाव दिसून येणार आहे, तेव्हा आपण कोणतंही एक नीम ऑइल प्लस इमामेक्टिन बेन्झोएटची फवारणी घेऊ शकताय. त्याचप्रमाणे आपण लॅमेडासाय हॅलोथ्रिन, क्लोरोथ्रोनिलिप्रोल, क्लोरोपायरिफ्रॉस, क्लोरोसायपरमिथ्रिन असे घटक असलेल्या औषधांची फवारणी घेऊ शकताय. त्याचप्रमाणे जर आपल्या सोयाबीनला फुल लागलेलं असेल तर आपण थायमॅथॉक्झिन आणि सायपरमिथ्रिन असे घटक असलेल्या औषध फवारणी टाळावी, जेणेकरून आपल्या पिकाची फुलगळ होणार नाही. आणि जेव्हा आपण कीटकनाशक वापरतो त्यावेळेस आपण फुलसंख्या अधिक वाढण्यासाठी त्यामध्ये टाटा बार असेल, फ्लोरिन किंवा महाधन कंपनीचे फ्लावरिंग स्पेशल 92718 ही ग्रेड घेऊ शकतोय. फंटॅक तसेच V-स्टार हे औषध घेऊ शकतोय. त्याचप्रमाणे आपण यात कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. झेड तर असेल, अँट्राकॉल, M45, 22 टीम, अवतार यापैकी कोणतंही एक तुम्हाला बुरशीनाशक फवारणीमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकरात लवकर दिसून येईल पिकावर. तर अशीच नवनवीन शेतीविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.